रामराम मंडळी, रामकृष्ण हरी. नमस्कार. आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत. आज आपल्या पॉडकास्टमध्ये आपण भेटणार आहोत अशा एका व्यक्तिमत्वाला ज्यांनी आपल्या प्रभावी वाणीने, अभ्यासपूर्ण विचारांनी, सामाजिक कार्याने आणि अध्यात्माच्या अखंड सेवेतून स्वतःची वेगळी ओळख निर्माण केली आहे. एक उत्कृष्ट आणि लोकप्रिय निवेदक, महाराष्ट्रातील नामांकित लावणी कलावंत महासंघाचे संस्थापक अध्यक्ष, वारकरी संप्रदायाचा गाढा अभ्यास असलेले अभ्यासू व्यक्तिमत्व, अनेक नाटकं आणि चित्रपटांमध्ये अभिनय केलेले कलावंत, प्रचंड वाचन, अफाट स्मरणशक्ती आणि कोणत्याही विषयावर अभ्यासपूर्वक बोलण्याची विलक्षण क्षमता, स्वतःच्या विठ्ठल रुक्मिणी सोसायटीमध्ये दरवर्षी आषाढी आणि कार्तिकी एकादशी तसेच अखंड हरिनाम सप्ताहासारखे आध्यात्मिक उपक्रम स्वतःच्या पुढाकाराने आणि स्वखर्चाने आयोजित करणारे समाजसेवक आणि ज्यांच्या कार्याचे कौतुक ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी केले आहे, अशा बहुआयामी व्यक्तिमत्वाचे मान्यवर श्री संतोष लिंबोरे पाटील साहेब यांचं आपल्या पॉडकास्टमध्ये मनपूर्वक स्वागत. नमस्कार सर. नमस्कार माऊली. आपल्या बालपण आणि बद्दल काही सांगाल का? माझा जन्म मुंबईमधलाच आणि तोही अर्थात धारावीमधला. धारावीमध्ये माझा जन्म झाला. माझं जन्मस्थळही मुंबई, कर्मस्थळही मुंबई. गुड. माझे वडील म्हणजे सुदाम लिंबोरे, हे एक मिल कामगार, तर आई सरस्वती ही गृहिणी. माझ्या घरातलं बालपण म्हणजे मला 3 बहिणी, त्याच्यामध्ये तिसरा नंबर माझा आणि माझ्यापेक्षा एक छोटी बहीण नंदा, मंदा, मी स्वतः आणि शेवटी चंदा. असा आमचा परिवार. आमचा परिवार म्हणजे माझे वडील मिल कामगार होते सुरुवातीला दादर, आणि त्यानंतर जे धारावीमध्ये आले ते धारावीमध्येच आम्ही स्थायिक झालो. माझं बालपण म्हणजे अतिशय सुंदर गेलं. म्हणजे लोक जरी म्हणत असतील की धारावीतील झोपडपट्टी आशिया खंडातील सर्वात मोठी, परंतु याच झोपडपट्टीमध्ये, याच धारावीमध्ये माझ्यावर संस्कार झाले. याच ठिकाणी म्हणजे खऱ्या अर्थाने मी घडलो, खऱ्या अर्थाने मी वाढलो आणि इथूनच मला संस्कार रुजले. लोक म्हणतात की ते वेगवेगळ्या प्रकारचे संस्कार केले जातात, पण एक आहे, जसे घेल तसे संस्कार आहे. आणि अशा या धारावीतले चांगले संस्कार घेऊन मी वाढलो, म्हणून धारावी ही माझी खऱ्या अर्थाने कर्मभूमी. छान छान छान. आपल्या आई वडिलांकडून कोणते संस्कार लाभले असं तुम्हाला वाटतंय? आई वडिलांकडून म्हणजे आमच्या घरामध्ये वारकरी संप्रदाय, वडीलही वारकरी, आईही वारकरी. आमच्या घरामध्ये संपूर्ण परिवार हा वारकरी संप्रदायातला. सर्वांशी सौजन्याने वागणं, प्रेमाने वागणं, प्रेमळपणाने राहणं आणि घरामध्ये भक्तिमय वातावरण, आणि घरामधलं वातावरणही अतिशय सुंदर. आई वडील जरी गरीब घराण्यातून आले असले आणि आमच्या सुरुवातीचा काळ हा जरी कठीण असला, म्हणजे वडील बिलकामगार जरी असले तरी आम्ही अतिशय 10x10च्या झोपडीमध्ये राहायचो. त्यामुळे काटकसर करून राहणं आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे की परिस्थिती जाणीव पाहून राहणं हे मी आई वडिलांकडून शिकलो. म्हणजे आई वडिलांनी अतिशय काबाड कष्ट केलं आणि आम्हाला वाढवलं, आणि त्यांची इच्छा होती मुलं शिकली पाहिजेत. आम्ही शिकलो. जर कोणाकडून हे संस्कार घेतले असतील तर आई वडील. छान छान छान. वारकरी कुटुंबात वाढताना कोणते अनुभव आयुष्यभरासाठी सोबत राहिले? वारकरी कुटुंबात वाढत असताना आपल्या वारकरी संप्रदायामधली एक आहे की इथे ना कोणी उच्च आहे, ना इथे कोणी नीच आहे, ना इथे कुठला धर्म आहे, ना इथे कुठली जात आहे. इथे आपण सर्वजण एक आहोत, हे सगळे समान आहोत. आणि समानता कशी असावी ही वारकरी संप्रदायातून मिळाली. आणि वातावरण जर वारकरी संप्रदायातील म्हणाल तर इथे किती मोठा असला तरी तो छोट्याला नमस्कार करून माऊली म्हणतो. म्हणजे ही खऱ्या अर्थाने सगळं काही इथे आलेलं आहे. ही वारकरी संप्रदायातून घेतलेली. छान छान छान. माळकरी होण्याचा प्रवास कसा झाला? माळकरी होण्याचा प्रवास हा अतिशय वेगळा आहे. म्हणजे लोक नंतर गळ्यामध्ये माळ घालतात, त्यांना कळत असताना. पण माझ्या गळ्यात जर माळ म्हणाल तर ओरिजिनल वारकरी म्हणतात तो मी आहे. कारण ज्यावेळी माझा जन्म झाला, चुनाभट्टीच्या मुंबई महानगरपालिकेच्या हॉस्पिटलमध्ये माझा जन्म झाला. जन्म झाल्यानंतर बाळाला कॉटवर आणलं. त्यावेळी कॉटवर आणल्या आमच्या इथे एक भोसले मावशी आहेत, त्यांनी माझ्या गळ्यात तुळशीची माळ घातली. म्हणजे जन्मल्या झालेला वारकरी म्हणजे मी आहे. वा वा, क्या बात आहे, क्या बात. अध्यात्म आणि व्यवहार यांचा समतोल कसा साधता? अध्यात्म आणि व्यवहार. अध्यात्म आणि व्यवहार म्हणायला गेलं तर अध्यात्माच्या माध्यमातून आपल्या मनाची शांती देखील होते. मनातून सर्व काही आपल्या इच्छा आकांक्षा पूर्ण होतात. जिथे सर्व काही संपतं तिथे अध्यात्म सुरू होतं. खरंय. आणि व्यवहाराच्या मनामध्ये म्हणायचं झालं तर अध्यात्मातून जर चांगल्या गोष्टी घेतल्या आणि त्या व्यवहारामध्ये वापरल्या तर मी आज या कलेच्या क्षेत्रामध्ये आहे, तर नक्कीच त्या निश्चित अध्यात्माच्या माध्यमातून आलेले जे संस्कार आहे, तिथून जे मिळालेलं आहे ते सगळं आपण या व्यवहारामध्ये वापरू. नक्कीच ते विचारधन तुम्ही वापरता. छान. गुड गुड गुड.
निवेदक होण्याची सुरुवात कशी झाली? निवेदक होण्याची सुरुवात म्हणजे म्हणाल तर मी शाळेच्या जीवनापासूनच झाली. ओके. मी इयत्ता 1ली ते 5वी मी मुंबई महानगरपालिकेच्या काळा किल्ल्याच्या शाळेमध्ये शिकलो. ओके. त्यानंतर मी 5वी ते 10वी सायनमधील अतिशय सुंदर शाळा साधना विद्यालयामध्ये शिकलो. वा. त्यानंतर मी 2 वर्ष रात्र विद्यालयामध्ये शिकलो, ते म्हणजे सायनच्या ज्ञानविकास. आणि त्यानंतरची पुढची 3 वर्ष म्हणजे 13वी 14वी 15वी ग्रॅज्युएशन मी तेही नाईट कॉलेजमधून केलं, ते म्हणजे परळच्या टिके टोपे म्हणजे आर्यभटमधून. ओके. आणि जर म्हणायचं झालं तर आता तुम्ही जसा प्रश्न विचारला की निवेदन होण्याचं, तर शाळेमध्ये असताना वक्तृत्व स्पर्धा वगैरे असायचे, जी. त्यामुळे शाळेमध्ये वक्तृत्व स्पर्धेमध्ये मी सहभाग व्हायचो. आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे साधना विद्यालयामध्ये असताना मला तिथून खऱ्या अर्थाने ही वाचनाची गोडी निर्माण झाली. तिथून खऱ्या अर्थाने मला जर म्हणाल तर निवेदनाची शैली मी पकडली, कारण प्रत्येक कार्यक्रमामध्ये मी तिथल्या सहभागी होऊन माझ्यावरती जबाबदारी असायची. छान छान छान. गुड गुड. पहिला कार्यक्रम आठवतो का आपल्याला? पहिला कार्यक्रम हा माझा शाळेतीलच. जी. शाळेमध्ये असणाऱ्या प्रत्येक स्पर्धेमध्ये मी सहभागी होणं आणि शाळेमधल्या एक नाटिका होती, त्या नाटिकेच्या माध्यमातून मी सहभाग नोंदवला. आणि तिथे मला सुरुवात म्हणजे जरी मी सहभाग असलो तरी मी तिथे सुरुवात माझ्या निवेदनाने झाली. छान छान छान. गुड गुड. उत्कृष्ट निवेदनासाठी कोणते गुण आवश्यक आहेत असं आपल्याला वाटतं? उत्कृष्ट निवेदनासाठी आपल्याला सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे वाचन पाहिजे. नक्कीच. व्यावहारिक जगतातलं ज्ञान पाहिजे, सामान्य ज्ञान पाहिजे, रोजच्या जीवनामध्ये काय घडतंय त्याचं आकलन करता आलं पाहिजे. आणि सर्वात महत्वाचं म्हणजे स्मरणशक्ती आणि त्यासाठी वाचन, आणि त्यातून आपला शब्दावर म्हणजे स्पष्ट वक्तेपणा, शब्दावर प्रभुत्व पाहिजे. नक्कीच नक्कीच. छान छान. आजच्या नवोदित निवेदिकांनी कोणत्या गोष्टीवर भर द्यावा असं आपल्याला वाटतं? आता सगळ्यांनाच निवेदक व्हायचं आहे, बोलता आलं की निवेदक होता येतं असं त्यांना वाटतं, पण ते तसं पण नाही. निवेदक होण्यासाठी तसं नाहीये सर. निवेदक होण्यासाठी अभ्यास महत्वाचा आहे. नक्कीच. कुठलीही गोष्ट अभ्यासाशिवाय पूर्ण होत नाही. म्हणजे शिक्षण हे कधीच संपत नाही. आपण किती जरी वय झालं तरी शिक्षण संपत नाही. शिक्षण घेतलं पाहिजे. समोरच्या मोठमोठ्या निवेदकांना ऐकलं पाहिजे, ते कसे बोलतात, ते कसे आकलन करतात, कसे अभ्यास करतात, हे आपल्याला शिकता आलं पाहिजे. आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे वाचन निरंतर महत्वाचं आहे. वाचन महत्वाचं. करेक्ट. स्टेजवर आलेले एखादे अविस्मरणीय क्षण सांगा. स्टेजवर आलेले अविस्मरणीय क्षण म्हणजे अनेक वेळा असं होतं की आपण एखादा कार्यक्रम करत असतो तर काही रसिक श्रोते अतिशय हुशार पण असतात. जी. म्हणजे आपण बोलत असताना मध्येच काहीतरी बोलणं, त्यांना ज्यावेळी आपल्याला आपल्या शब्दाने आणि आपल्या प्रभुत्वाने त्यांना आपल्याला थांबवता येतं, तेच खऱ्या अर्थाने क्षण असतो. असं एकदा झालं होतं, नाशिकला प्रयोग होता. नाशिकला प्रयोग असताना मी तिकीट काउंटरला होतो आणि निवेदक म्हणजे बतावणी चालू होती आणि लोक अक्षरशः त्या लोकांना बोलूही देत नव्हते. लावणीचा शो होता. लावण्यवतींना बोलवा, लावण्यवतींना बोलवा, लावण्यवतींना बोलवा चालू होतं. गदारोळ चालू होता. पण त्याच वेळी मला कळलं की असं चालू. मी गेलो आणि त्यांना म्हटलं, रामराम पाहुणं, कसं आहे, बरं आहे ना? काय ते कांदे सगळे झालेत वांदे, नाशिककर मंडळी वांदे करून चालेल का? हा, मग तुमच्यामुळेच कांदे मागलेत. आणि तिथून पुढे पब्लिक थंड झालं. हा माझ्या सगळ्यात महत्वाचा छान म्हणजे छान क्षण आहे तो, लक्षात राहणार. गुड गुड गुड. लावणी कलावंत महासंघाची स्थापना करण्यामागचा उद्देश काय होता? लावणी कलावंत महासंघ स्थापना करण्यामागचा उद्दिष्ट हा होता की आज नाटकातल्या, चित्रपटातल्या सर्वांसाठी कुठे ना कुठे एखादी संघटना आहे. त्या संघटनेच्या माध्यमातून तिथल्या कलाकारांना, निर्मात्यांना सर्वांना न्याय मिळतोय. सगळं काही म्हणजे त्यांचं मानधनासाठी सगळे प्रश्न सोडवले जातात. शासन दरबारी त्यांना मान्यता आहे. पण आम्ही जे लोककलावंत आहोत, बरोबर, जे व्यावसायिक कलाकार आहोत मुंबईमधले, जे या ठिकाणी वाद्यवंड करतायत, लावणीचे कार्यक्रम करतात, त्यांना कुठलंही व्यासपीठ नव्हतं. अनेक वेळा आमच्या कलाकारांवर गंभीर प्रश्न आल्यानंतर आम्ही हात कोणाकडे पसरायचो? नक्कीच नक्कीच. कोण आम्हाला वाली होत? कोणच नव्हता. मग त्यासाठी आम्ही काही जणांनी मिळून 2014 साली लावणी कलावंत महासंघाची स्थापना केली. त्या स्थापनेमागचा हा उद्देश हाच होता की शासन दरबारी आमची दखल घेतली जावी, शासन दरबारी आम्हालाही मान्यता मिळावी. आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे आम्ही एक स्वतःचा फंड निर्माण केला आणि ज्या फंडाच्या माध्यमातून आर्थिक असू द्या, वैद्यकीय असू द्या, आम्ही मदत पोचवावं लागलो. आणि त्या माध्यमातून जे विखुरलेले कलाकार होते ते एकत्र आले. ते लावणी कलावंत महासंघ. छान छान.
चांगला उद्देश तुमचा. लावणी कलाकारांसाठी कोणते प्रश्न सर्वात गंभीर आहेत असं आपल्याला वाटतं? लावणी कलावंत महासंघाच्या माध्यमातून सगळ्यात गंभीर प्रश्न म्हणजे आता तुम्हाला सांगितलं की आम्हाला हक्काची घरं नाही आहेत अनेकांना. बरोबर आहे. शासन आम्हाला घरं देत नाहीये. बरोबर. त्यासाठी आमची मागणी आहे की आम्हालाही कलाकारांना त्याच्यात वाटा असावा. बरोबर. आरोग्यविषयक अनेक प्रश्न असतात, आम्हाला निधी नसतो, तर अनेक हॉस्पिटलमध्ये आमच्यासाठी काहीतरी तरतूद असावी, प्रोव्हिजन असावी. दुसरी गोष्ट म्हणजे आज सगळ्यांचं रंग कामगारांचं मंडळ आहे, रिक्षावाल्यांचं मंडळ आहे, मग आमचंही एक कलाकारांचं महामंडळ असावं, ही का असून आहे, ती एक मागणी आहे. आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे आम्हाला स्वतःला एक कलाकार म्हणून एक स्वतःचं एक ओळखपत्र द्यावं, ही आमची मागणी आहे. आणि महत्वाची मागणी म्हणजे आमचे जे प्रश्न आहेत ते प्रश्न शासन दरबारी लवकरात लवकर सोडवण्यात यावे. छान, तुम्ही डिसिजन चांगली घेतले, उपक्रम आहे तुमचा. महासंघाच्या माध्यमातून कोणती महत्वाची कामे झाली आजपर्यंत? महासंघाच्या माध्यमातून सर्वात महत्वाचं म्हणजे आम्ही महासंघाच्या माध्यमातून आज सगळे कलाकार एकत्र आले. त्या माध्यमातून आज अनेक पुरस्कार सोहळे असतात नाटकवाल्यांसाठी, चित्रपट. आम्ही स्वतः लावणी कलावंत महासंघाच्या माध्यमातून लावणी गौरव पुरस्कार सोहळा सुरू केला, ज्या माध्यमातून जे लोक कलावंत आहेत त्यांना त्यांचा कलेचा सन्मान आम्ही करायला लागलो. सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे आम्ही कलाकारांनी एकत्र येऊन निर्माण केलेल्या या लावणी कलावंत महासंघाच्या माध्यमातून वैद्यकीय मदत मिळवून देण्यासाठी आमचा प्रयत्न असतो. दुसरी गोष्ट म्हणजे की आमच्या ओळखपत्राच्या माध्यमातून अनेकांची कामही होतात. आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे या लावणी कलावंत महासंघाच्या माध्यमातून जरी आम्ही मनोरंजन लोकांचे करत असलो तरी आज आम्ही समाजोपयोगी काम करत असतो. ते म्हणजे रक्षाबंधनासारखा सोहळा जो असतो तो मी आदिवासी पाड्यावर किंवा अनाथ मुलांबरोबर करतो. मायेची ऊब हा कार्यक्रम असतो, तो थंडीच्या दिवसामध्ये रस्त्यावर झोपणाऱ्या लोकांना आम्ही तिथे मायेची ऊब देतो. वृद्धाश्रमामध्ये काम करतो. म्हणजे हे अनेक जे उपक्रम आहेत हे लावणी कलावंत महासंघ. तुमचं अभिनंदन म्हणलं पाहिजे याच्यावर. धन्यवाद. लोककलेचं भविष्य तुम्हाला कसं दिसतं? लोककलेचं भविष्य खरंच आता चांगलं आहे. की आत्ता आपण पाहताय की अनेक कार्यक्रम असे लोकसंगीतावर यायला लागलेले आहेत आणि ज्यामध्ये आत्ताची तरुण पिढी त्याच्यामध्ये इंटरेस्ट घ्यायला लागले. म्हणजे पहा ना, आत्ताचा जमाना हा डिजिटलचा आहे, सोशल मीडियाचा आहे. आणि या सोशल मीडियाच्या माध्यमातून अनेक रील्स येत आहेत. त्या रील्स कसल्या येत आहेत तर या लोकगीतांच्या लोकसंगीताच्या येतात आणि त्या रीलवर आपले कलाकार आज प्रेझेंटेशन करतायत. त्यामुळे नक्कीच येणारा काळ हा लोककलेचा असेल, लोककलावंतांचा असेल. फक्त प्रयत्न हे केला पाहिजे की तो जो लोककलेचा बाज आहे हा व्यवस्थित प्रेझेंट केला पाहिजे. कारण लोककला ही आपण जिवंत ठेवलेली आहे, त्याला बाजारू स्वरूप नसलं पाहिजे. लावणी जी कला आहे, जी परंपरा जपते, जी केसापासून नकापर्यंत शृंगारणे असते. पण आता जे रेकॉर्ड डान्स, 3D डान्स, वल्गरवाले आलेले आहेत, त्याच्यामुळे लोककला बदनाम होते. तर आम्हाला शासनाला देखील एक विनंती आहे, हे प्रकार सगळे बंद झाले पाहिजेत आणि ही खरी लोककला ही जपली पाहिजे. नक्कीच. नव्या पिढीने लोककलेसाठी काय करायला हवं? नव्या पिढीने लोककलेसाठी सगळ्यात महत्वाचं म्हणजे ही परंपरा जपली पाहिजे. हे लोकसंगीताचे जे बाज आहे, भजन, कीर्तन, भारुड, पोवाडे, हे जे प्रकार आहेत हे सगळ्यांनी आत्मसात केले पाहिजेत. त्याला प्रोत्साहन दिलं पाहिजे, त्याचा अभ्यास केला पाहिजे, आकलन केलं पाहिजे. आज रॅप, पॉप, डिस्कोच्या नक्कीच तुम्ही आवड निर्माण तुमच्यामध्ये असेल ती पूर्ण करा. पण हे जे महाराष्ट्राचं लोकसंगीत आहे ते पूर्ण केलं पाहिजे, ते टिकलं पाहिजे, त्याला प्रोत्साहन दिलं पाहिजे. आणि टिकेल तेच पुढे जाईल. जसं आमच्या आधीच्या पिढीने आम्हाला हे पोहोचवलं, आम्ही पण प्रयत्न करणार की ती लोककला पुढच्या पिढीपर्यंत गेली. नक्कीच. छान उपक्रम. नाटक आणि चित्रपटात काम करण्याची संधी कशी मिळाली? नाटक आणि चित्रपटात काम करण्याची संधी म्हणजे माझ्या काही मित्रांमुळे मिळाली. मी काही जास्त नाटकं नाही केली, जास्तीत जास्त 4 ते 5 नाटकं केलेले आहेत. चित्रपट पण आतापर्यंत फक्त 4 केलेले आहेत. पण माझी सुरुवात ही पथनाट्यातून झालेली आहे. पथनाट्य करता करता या क्षेत्राकडे वळलो, नाटकाकडे आलो, नाटकाकडून नंतर मग चित्रपटाकडे वळलो, मालिका केल्या, मराठी मालिका केल्या. पण ओढा हा रंगमंचावरचा आहे. ओढा हा समोरासमोर असणाऱ्या रसिकांसोबत बरोबर आहे. पण मित्रांमुळे मी नाटक आणि चित्रपटाकडे वळलो. गुड. अभिनय आणि निवेदन यात तुम्हाला काय फरक वाटतो? अभिनय आणि निवेदन याच्यामध्ये फरक जर म्हणाल तर अभिनय हा स्वतःमध्ये असला पाहिजे. आपल्याला
दाखवता आला पाहिजे. बरोबर मग त्यासाठी तुमच्याकडे मुद्रा पाहिजेत वेगवेगळ्या, त्याचा अभ्यास पाहिजे. आणि निवेदनासाठी स्वतःच्या वक्तृत्वाची शैली अतिशय सुंदर असली पाहिजे. आणि दोन्ही गोष्टीसाठी अभ्यास असला पाहिजे आणि दोन्ही गोष्टीसाठी स्मरणशक्ती चांगली पाहिजे. कारण लेखकाने जे लिहिलंय, दिग्दर्शकाने सांगितलंय ते तुम्हाला अभिनयातून उतरवता आलं पाहिजे रसिकांपर्यंत. आणि निवेदनाच्या बाबतीमध्ये सांगाल तर आपल्याला जो काही प्रेझेंट करायचंय ते आपल्या सुंदरशा शैलीने लोकांपर्यंत पोहोचवता आलं पाहिजे. पण त्यातल्या त्यात मी एक सांगेन की मला अभिनयापेक्षा निवेदनाची जास्त आवडतं. गुड गुड. एखादा संस्मरणीय शूटिंगचा अनुभव? संस्मरणीय शूटिंगचा अनुभव म्हणजे मी लक्ष सिरियल करत होतो. आणि लक्ष सिरियलमध्ये ड्रायव्हरचा रोल होता. आणि मला गाडी चालवता येत नाही 4 व्हीलर. अरे बाप. डायरेक्टर म्हणाले अरे यांना जर 4 व्हीलर चालवता येत नाही तर तुम्ही यांना ड्रायव्हर कसं काय केलं. मग त्यावेळी आता सीन तर आधीचे सीन झाले, फक्त ड्रायव्हिंगचा सीन होता. त्यावेळी गाडीमध्ये मी बसलोय, फक्त हे स्टेअरिंग पकडली आणि गाडी हलवली जाते. हा माझ्यासाठी आनंदाचा क्षण होता. अभिनयातून काय शिकायला मिळालं? अभिनयातून शिकायला काय मिळालं तर अभिनयातून सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे रसिक श्रोत्यांशी डायरेक्ट आपल्याला संवाद साधता येतो. आणि अभिनयातून माझ्या अंगामध्ये जी कला होती की मला पण वाटत होतं की मी कधीतरी एकदा रंगभूमीवर जावं. जे वयाच्या 7व्या वर्षापासून मी आहे, तर एक इच्छा होती की व्यावसायिक स्वरूपामध्ये मी असावं. शाळेमध्ये असताना, कॉलेजमध्ये असताना तर केले, एकांकिका पण केल्या, पण व्यावसायिक माध्यमातून कधीतरी जावं. त्यामुळे अभिनयातून जर काही मिळालं असेल तर सगळ्यात महत्त्वाचा म्हणजे आनंद मिळाला. आपली कला लोकांपर्यंत दाखवता आली. एवढं व्यापक वाचन करण्यामागची प्रेरणा काय? वाचन करण्यामागची प्रेरणा म्हणजे आपल्याला वाचाल तर वाचाल हे जे म्हणून ठेवले त्या पद्धतीने. वाचण्यामुळे काय होतं की आपल्याला वेगवेगळ्या गोष्टी आपल्याला आकलन करता येतात. मोठमोठे नेत्यांची बायोग्राफी आपण वाचली तर ती मला राजकारणामध्ये निवेदनासाठी उपयोगी पडते. अध्यात्मातलं वाचलं तर एखाद्या चांगल्या लोकगीता, लोकसंगीतामध्ये मला उपयोगी पडतं. चांगल्या लेखकांचं वाचलं तर ते कुठेतरी निवेदनामध्ये वापरता येतं. आणि काव्यसंग्रहातलं काही घेतलं तर तेही कुठेतरी यूज करता येतं. हे सर्व काही वाचनामुळे. कोणती पुस्तकं तुमच्या आयुष्याला दिशा देणारी ठरली? पुस्तकं म्हणाल तर मी आचार्य अत्रेंची पुस्तकं वाचलेली आहेत. त्यानंतर मी आपलं अण्णाभाऊ साठेंचा खंड 2 आहे, त्यातलं पहिल्या खंडाचं माझं वाचन चालू आहे. तर दिशा देणारे म्हणाल तर म्हणजे सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे संत ज्ञानेश्वरांनी दिलेली ज्ञानेश्वरी आणि तुकारामांच्या गाथेतले अभंग, याच्यातून आपल्याला समाजाला काहीतरी देता येतं आणि ते आपल्याला आत्मसात करता येतं. छान छान. एक वारकरी संप्रदायातलं असल्यामुळे. नक्कीच. अभ्यासपूर्वक बोलण्यासाठी तयारी कशी करता? अभ्यासपूर्ण बोलण्यासाठी बघा, रोज तर मी वर्तमानपत्र वाचतो. दुसरी गोष्ट म्हणजे अनेक वेळा वेगवेगळ्या ठिकाणी गेल्यानंतर पुस्तकं घेतो आणि त्या पुस्तकांचं वाचन करतो. आणि आत्ताचं जमाना फास्ट फॉरवर्ड असल्यामुळे अनेक वेळा आपल्याकडे व्हॉट्सअप असतं आणि व्हॉट्सअपवर एवढं साहित्य आपल्याकडे येतं की खूप काही मेसेजच्या माध्यमातून चांगले येतं. ते वाचन केल्यामुळे आपलाही फायदा होतो. छान छान. आजच्या तरुणांनी कोणती पुस्तकं वाचावीत असं आपल्याला वाटतं? आजच्या तरुणांनी सगळ्यात महत्त्वाची म्हणजे थोरा मोठ्यांच्या आत्मकथा जर वाचल्या तर फायदेशीर आहे. नक्कीच. त्याच्यातून आपल्याला काहीतरी शिकता येतं. बरोबर. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे कथा कादंबऱ्या तर नक्कीच वाचा, पण प्रवास वर्णनं वाचा. बरोबर. त्याच्यातून आपल्याला जीवनाचा आनंद मिळतो आणि काहीतरी शिकता येतं. नक्कीच. सोशल मीडिया आणि पुस्तक यामध्ये संतुलन कसं साधावं? सोशल मीडिया आणि पुस्तकं. सोशल मीडिया आणि पुस्तकामध्ये सध्याचा जमाना सोशल मीडियाचा आहे, पण पुस्तक हे जीवनाचा खरा आनंद आहे. लेखक ज्यावेळी तो लिहितो ना त्यावेळी तो आपलं सर्व काही त्याच्यामध्ये सर्वस्व होतो. करेक्ट. तर ते वाचन केल्यामुळे ते एक पुस्तक विकत घेतल्यामुळे आपल्याला जीवनाचा एक त्यांचा भाग होता येतो. बरोबर. सोशल मीडियातून काय आहे की यांनी जे केलंय ते माझ्याकडे आहे, तर मी केलं ते पुढच्याकडे फॉरवर्ड होतं. फक्त फॉरवर्ड आहे, ते वाचन किती माहित नाही. पुस्तक आलं की नक्कीच वाचतो. त्यामुळे सोशल मीडिया आणि पुस्तकाच्या माध्यमातून सांगाल तर पुस्तक नक्कीच चांगलं आहे. गुड. वारकरी संप्रदायाचं वैशिष्ट्य काय आहे? वारकरी संप्रदायाचं वैशिष्ट्य म्हणजे इथे समानता आहे, सगळ्यांना घेऊन चालायचं आहे. बरोबर. जसं मगाशी सांगितलं की या वारकरी संप्रदायामध्ये आपण पाहिलं असेल
की ते सगळ्या समाजातले, सगळ्या धर्मातले, सगळ्या पंथातली लोक आहेत. आपले संतही पाहणार, नक्कीच वेगवेगळ्या पंथातले, वेगवेगळ्या धर्मातले, जाती धर्मातले संत आहेत, ते इथे आहेत. त्यामुळे इथे आपल्याला एकच कळतं नक्कीच की इथे फक्त एकच धर्म, तो फक्त मानव धर्म. धर्म तो इथे. अभंग, ओव्या आणि ज्ञानेश्वर यांचा अभ्यास कसा सुरू झाला? आम्ही जिथे राहतो ती श्री विठ्ठल सोसायटी. या विठ्ठल सोसायटीमध्ये श्री विठ्ठल रुक्माई मंदिर आहे. ओहो, गुड. हां, म्हणजे आम्ही जन्मायच्या अगोदरपासूनच आहे. बर. आज 70-75 वर्ष आलेले. या ठिकाणी सगळे मिल कामगार असल्यामुळे, भाजी मार्केटमधली मंडळी असल्यामुळे, भोर, पुरंदर, पुणे जिल्ह्यातली ही मंडळी असल्यामुळे रोज संध्याकाळी इथे भजन करते. हरिपाठ व्हायचा. हरिपाठातून तिथे मला लहानपणी हरिपाठ पाठ झालेला. Good. अनेक संतांचे अभंग पाठ झाले. तिथे अखंड हरिनाम सप्ताह होत होता. हो. त्या माध्यमातून मोठमोठ्या कीर्तनकारांचे, म्हणजे जगताप महाराज असतील, मोठमोठे कीर्तनकार यांचे आम्हाला सहवास लाभला. त्यामुळे वारकरी संप्रदायातल्या ओव्या, अभंग हे सर्व काही बाळकडू आम्हाला तिथूनच प्राप्त झालं. ते विठ्ठल सोसायटीतल्या विठ्ठल मंदिरातून. छान छान. तुमचा आवडता अभंग कोणता आणि का? माझा आवडता अभंग म्हणायला जर गेला तर कुळी कन्यापुत्र होते जे सात्विक, तयाचा हरिक वाटे देवा. म्हणजे आज आमच्या आई वडिलांनी जे बीज रोवलं त्याच्यामुळेच आम्ही आज इथपर्यंत आलो. उभे राहिला. म्हणजे कुळी कन्यापुत्र होते जे सात्विक, म्हणजे घरातलं जर वातावरण तसं असेल तर नक्कीच त्यांच्यावर संस्कार देखील तसे होतात. नक्कीच. म्हणजे आई वडिलांचे संस्कार आमच्यावर चांगले असल्यामुळे आम्ही घडलो. नक्कीच. आणि त्याचमुळे आमची एवढी प्रगती झाली आणि ती पताका अजून झाल्या. नक्कीच नक्कीच. छान छान. आजच्या युवकांनी वारीत का सहभागी व्हावं? आजच्या युवकांनी वारीत सहभागी व्हावं, खरंच व्हावं. फक्त रील बनवण्यासाठी न व्हावं. तर तिथे जाऊन पहा की वय आहे का? नाही. आज 70-80 वयाची लोक येत आहेत वारीला. तहान विसरून, सर्व काही विसरून येत या वारीमध्ये येतात. की आषाढी कार्तिकीची वारी आली की प्रत्येकाला ओढ लागलेली असते पंढरीच्या पांडुरंगाच्या दर्शनाची. गळ्यामध्ये तुळशीची माळ, कपाळी बुक्का लावायचा, रामकृष्ण हरीचा गजर करायचा, उन्हातानाची पर्वा न करता, पाऊस वाऱ्याची पर्वा न करता फक्त रामकृष्ण हरीचा गजर करत जायचा असतो. पण इथे या वारीत एक पाहायला मिळतं की या वारीमध्ये आल्यानंतर सगळे एकरूप होतात. सगळे एकरूप होतात. नक्कीच. सगळे. तिथे कुठलाही भेदभाव नाहीये. मग ते अभंगामध्ये पण म्हटलेलंच आहे भेदभावाबद्दल. तिथलं कुठल्याही प्रकारचा भेदभाव नाहीये. सगळेजण इथे आपण पाहतो ना की एकरूप होऊन जातात त्या विठ्ठल नामामध्ये. आणि पहा ना, मुस्लिम समाजातली लोक आहेत, हिंदू धर्मातली तर आहेत, मुस्लिम समाजातली लोक, सर्व जाती धर्माची लोक आणि ते सगळे एकरूप होतात. आणि तरुणांना एकच सांगायचं आहे की आत्ताच्या युगामध्ये आपण वावरत असताना, आत्ताच्या युगामध्ये पुढे जात असताना एक तरी वारी अनुभव. छान छान. विठ्ठल भक्तीने तुमच्या आयुष्यात काय बदल घडवले? विठ्ठल भक्तीने सर्व काय आयुष्यामध्ये बदल घडवलेला आहे. कारण सोसायटीचं नाव पण विठ्ठल, मंदिर पण विठ्ठलाचं. त्याच विठ्ठलाच्या मंदिरमध्ये भजन कीर्तन करता करता आम्ही सगळे एक झालो. त्याच विठ्ठलाच्या मंदिरामध्ये बसल्यानंतर आम्हाला सर्व काही शिकता आलं. तिथेच आम्ही वावरल्यामुळे विठ्ठल कला मंच स्थापन केला. त्या विठ्ठल कला मंचाच्या माध्यमातून आम्ही आमच्यातली कला दाखवायला लागलो. त्यामुळे विठ्ठल आपल्यासाठी एकदमच सर्व चराचरात आहे. चराचरामध्ये विठ्ठल आहे. छान छान. स्वतःच्या सोसायटीत मंदिर उभारण्यामागचा विचार काय होता? तसं मंदिर आम्ही नाही उभारलेलं. आमच्या आई वडिलांनी मंदिर उभारलेलं, अगोदरच्या निवड. फक्त आता ती पिढी नाहीये. तर आम्ही आत्ताची जी यंग पिढी आहे, म्हणजे आमचे धुमाळ आहेत, त्याच्यानंतर आमचे डोईपुडे, चांदोरे बिंदोरे मुलं आहेत आमची. बरोबर. या आम्ही मुलांनी काय केलेलं आहे की ती जी आई वडिलांनी ठेवलेली परंपरा आहे, अखंड हरिनाम सप्ताह आहे, आषाढीची यात्रा वारी आली, कार्तिकीची वारी आली, एकादशी आली, सगळं काही जे जे धार्मिक कार्य असतात ना, ती आम्ही मुलांनी आता पुढे चालू ठेवलेलं आहे. म्हणजे वाडवडिलांनी चालू केलेली परंपरा, वारसा तुम्ही पुढे चालू आजही आम्ही पुढे चालू ठेवलेला आहे. गुड गुड गुड. आषाढी आणि कार्तिकी एकादशीचे कार्यक्रम कसे आयोजित करतात? आषाढी आणि कार्तिकीचे कार्यक्रम आता तुम्हाला सांगतो, धारावीमधल्या आमच्या विठ्ठल मंदिरामध्ये जत्रेचं स्वरूप येतं. आम्ही पहिले वारीला जायचो, वाडवडिलांनी केलेल्या वारीला आम्ही जायचो. पण तिकडे गेल्यानंतर मंदिरामध्ये लोक यायचे, पाया पडायचे, जायचे, पण नियोजन करायचं. मग आम्ही जी मुलं वारीला जायचो ना, कारण आमचे वडील पण वारी करायचे, त्यामुळे आम्ही जी मुलं वारीला जायचो ना, मग आम्ही गेली 15 ते 20 वर्ष आम्ही इथे थांबून आषाढीचं
संपूर्ण सोहळा या ठिकाणी करू लागलो, कार्तिकीचा सोहळा करू लागलो. छान. त्यामुळे आमच्या इथं राजकीय नेत्यांपासून सर्व भाविक भक्त, विठ्ठल भक्त या ठिकाणी येत असतात. अतिशय सुंदर असा सोहळा दिवसभर धार्मिक वातावरणामध्ये या ठिकाणी संपन्न होत असतो. छान छान कलाकार येऊन आपली भजन सेवा या ठिकाणी देत असतात. आणि पूर्ण जसं पंढरीच्या पांडुरंगाला पाहण्यासाठी जसे लोक आसुसलेले असतात, मुंबईमध्ये जसं प्रति पंढरपूर वडाळ्याला जातात, तसे धारावी, सायन, कुर्ल्यामध्ये मंडळी आमच्या विठ्ठल सोसायटीमध्ये येतात. छान छान छान. गुड गुड. भक्ती संगीत कार्यक्रमाचा अनुभव कसा असतो? भक्ती संगीताचा कार्यक्रम करण्याचा अनुभव खूपच छान असतो. कारण आमच्या कलाकारांच्या माध्यमातून ज्यावेळी भक्तिगीतं सादर केली जातात त्यावेळी जेवढे आम्ही तल्लीन होतो त्याच्यापेक्षा जास्त आमचे रसिक मायबाप तल्लीन होतात. छान. ही जादू त्या भक्ती संगीतामध्ये. नक्कीच नक्कीच. अखंड हरिनाम सप्ताहाची सुरुवात कशी झाली? अखंड हरिनाम सप्ताहाची सुरुवात आमच्या बिल्डिंगमध्ये अशी झाली की सर्व मिल कामगार होते. मिल कामगार होऊन इथं होते त्यावेळी मंदिर नव्हतं आमच्या इथं, विठ्ठलाचं मंदिर नव्हतं. तर विठ्ठलाचा फोटो ठेवून आहे ना ते मिल कामगार पारायण करायचे, ज्ञानेश्वरीचं पारायण करायचे. मग हरिभक्त परायण आपले या ठिकाणी वैकुंठवासी आंबोडेकर महाराज यांच्या प्रेरणेने मंदिर उभं राहिलं. नंतर त्या वारकरी संप्रदायाचे अध्यक्ष हरिभक्त परायण मनसुख बाबा यांच्या प्रेरणेने मंदिराला उभारणी आली. आणि त्यानंतर हरिभक्त परायण महादेव महाराज जगताप यांच्या अध्यक्षकाली जो सप्ताह सुरू आहे तो आज तागायत सुरू आहे. कारण मिल कामगारांनी एकत्र येऊन तो केलेला सप्ताह आणि त्या माध्यमातून निर्माण झालेलं मंदिर. छान छान. गुड गुड. समाज एकत्र आणण्यासाठी अशा उपक्रमांचं महत्त्व काय? समाज एकत्र आणण्यासाठी ह्या उपक्रमाचं महत्त्व खरंच आहे की जे आपण कार्यक्रम घेतो, मग धार्मिक असू द्या, सामाजिक असू द्या, या कार्यक्रमामुळे काय होतं, लोक एकत्र येतात. बरोबर. आता कसं आहे माहिती आहे का, आपण जर सोसायट्यांमध्ये गेलो तर प्रत्येकाचं दार बंद असतं, प्रत्येकाच्या घरात काय चाललंय त्यांचं त्यांनाच माहिती असतं, बाजूवाल्याला माहीत नसतं. पण आम्ही जे धारावीमधली मंडळी असू द्या किंवा इतर जी सामाजिक कार्यात असणारी मंडळी यांना कोंदट वातावरणात राहायची सवय नाहीये, एकत्र येऊन काहीतरी केलं पाहिजे. नक्कीच. मग आता मी कलेच्या क्षेत्रामध्ये आमच्या लावणी कलावंत महासंघ आहे, त्या माध्यमातून आम्ही सामाजिक कार्य करत असतो. आमच्या विठ्ठल मंदिराच्या माध्यमातून आम्ही धार्मिक कार्यक्रम करत असतो. आमच्या इथे खामदेव तरुण मित्र मंडळ आहे, गणेशोत्सव मंडळ, नावाजलेलं मंडळ आहे, त्या माध्यमातून सामाजिक बांधिलकीचे कार्यक्रम करत असतो. हे सगळं ह्याच्यामुळे उपक्रम येतात. छान. समाजासाठी काम करताना कोणती आव्हानं आली आपल्याला? समाजासाठी काम करताना आव्हानं तर खूप आली. सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे समाजासाठी काम करत असताना अनेकांचे टीका टोमणे हे होतातच, ते आपल्याला सहन करावे लागतात. निंदकाचे घर शेजारी असावेच लागतं, त्याच्याशिवाय आपल्याला पुढे जाता येत नाही. आर्थिक पाठबळे असावं लागतं, आर्थिक अडचणी येतात. सगळ्यात महत्वाचं म्हणजे जर एखाद्याचं सहकार्य आपल्याला असेल तर आपण नक्कीच पुढे जातो. पण या सगळ्यांमध्ये पाठीमागे कोणाचा तरी हात असला पाहिजे, पाठिंबा असला पाहिजे. तो राजकारण्यातलाच असला पाहिजे असं काही नाही, एखादा मित्राचा जरी असला तरी आपण नक्कीच पुढे आनंद होतो. लोकांचा विश्वास तुम्ही कसा जिंकला? लोकांचा विश्वास आपण आपल्या कार्यातून जिंकला, कामातून जिंकला. आज लावणी कलावंत महासंघाच्या माध्यमातून आम्ही विश्वास जिंकला का आम्ही कुठेतरी कलावंतांसाठी काहीतरी करू शकलो, लोककलेसाठी काहीतरी करू शकलो, कलेच्या माध्यमातून लोकांची सेवा करू शकलो. आज खामदेव तर मित्रमंडळाच्या माध्यमातून आम्ही जिवंत देखावे दाखवले, ज्वलंत प्रश्नावर देखावे दाखवले. आज आम्ही विठ्ठल रुक्मिणी मंदिराच्या माध्यमातून आम्ही जी कामं केली, चांगली जी वडिलांनी ठेवलेली परंपरा होते ती आज आम्ही ठेवली. म्हणून आम्ही लोकांची मनं आणि लोकांचं सर्व काही जिंकू शकलो. छान छान छान. शरद पवारांनी केलेल्या कौतुकाचा प्रसंग सांगाल का? शरद पवारांनी केलेल्या कौतुकाचा प्रसंग म्हणजे निलेश अप्पा सांबरे यांचा कार्यक्रम होता शहापूर मुरबाडच्या दरम्यान. 10 ते 15 हजारच्या वर पब्लिक होते. निवेदनाची जबाबदारी माझ्यावर सोपवली होती आणि जास्तीत जास्त 80% महिला होत्या. आणि निवेदन साहेबांना एवढं आवडलं की साहेबांनी जवळ बोलून घेतलं आणि साहेबांनी बोललं, वा खूप छान बोलता. असं बोलल्यानंतर साहेबांनी उत्साह दिला आणि शबासकीची ताप दिली. मग त्यावेळी साहेबांना म्हटलं, साहेब मी तुमच्याच मतदारसंघातला आहे. कोणत्या? म्हटलं, साहेब मी शिवरीचा आहे, MI शिवरीचा. साहेब म्हणाले, हो का, कामते का लिंबोरे? म्हणजे त्या माणसाला एवढी सगळी गावाची माहिती आहे. म्हटलं लिंबोरे, वा वा, आमच्या भागातली माणसं अशीच हुशार असतात. ही शबासकीची ताप सगळ्यात महत्त्वाची. समाज कार्य करणाऱ्यांसाठी तुमचा संदेश काय? समाज कार्य करण्यासाठी आमचा संदेश हाच असेल
कुठल्याही फळाची सुरुवातीला अपेक्षा धरू नका. काम करत काम करत राहा, हा नक्कीच यश येणार. यश येणार आहे. निश्चितच. दिवसाची सुरुवात तुम्ही कशी करता? दिवसाची सुरुवात जरी मी प्रयोगाला गेलो, कार्यक्रमाला गेलो, किती जरी उशिरा आलो तरी सकाळी 9 वाजता आंघोळ करून तयार राहायचं. देवपूजा, देवाचा नमस्कार, मंत्रोपचार झाला की दुसऱ्या मग कामाला सुरुवात. आपण आपलं रोज उठल्यानंतर सकाळी पहिला कपाळी गंध लावायचा, नंतर चहा नाश्ता घेऊन मग आपल्या दिवसाची सुरुवात करायची. छान. तुमचा आवडता छंद कोणता? आवडता छंद एक तर वाचन, सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे, कारण वाचन मला खूप आवडतं. गुड. आणि दुसरी गोष्ट म्हणजे गाणी ऐकणं. ओके. हिंदी, मराठी, हिंदी, मराठी, कुठल्याही जुनी गाणी. हा, क्या नवीन? नाही, सर्व प्रकारची, पण जास्तीत जास्त कला हिंदी, मराठी, जुन्या गाण्यांवर. ओके. राग आला तर काय करता? राग आला तर काय, आत्ताच्या भाषेमध्ये सांगायचं तो राग व्यक्त करतो. लोकांना माहिती आहे, पण राग व्यक्त करतो, तिथल्या तिथे बोलतो. लोकांना माहिती आहे, तेवढे पटकन बोलतात, लगेच मोकळा होतो. हा, लगेच बोलून मोकळा होतो, पण थोड्या वेळाने मी शांत झालेलो असतो. छान. अपयश आलं तर स्वतःला कसं सावरता? अपयश तर खूप वेळ आलेलं आहे, पण अपयश आल्यानंतर एकच मनाशी ठरवलेलं आहे की आत्ता हरलोय, पण आपल्याला पुढे जिंकायचंय. नक्कीच. छान. पॉझिटिव्हिटी. कुटुंबाचा तुमच्या प्रवासात किती मोठा वाटा आहे? कुटुंबाचा माझ्या प्रवासात खूप मोठा वाटा आहे, कारण आज आई वडिलांनी केलेले संस्कार आहे. वडिलांनी आपल्याला आज मिल कामगार असताना सुद्धा आपल्याला इथपर्यंत शिकवलं. त्यानंतर आमच्या आईने केलेले संस्कार आहेत. आईचं वय झालं, आई बडबडते, हे करते, पण शेवटी ऐकावं लागतं. त्यानंतर घरामध्ये एक वेळ अशी परिस्थिती आली होती की मी चांगल्या जॉबला होतो, पण जॉब सोडला आणि पूर्ण वेळ ह्याच्यामध्ये दिला. पण हे सगळ्या झाल्यानंतरही माझ्या घरच्यांनी म्हणजे म्हणतात ना, माझ्या तिन्ही बहिणी, आई, मिसेस यांनी मला खूप सहकार्य केलं, पाठिंबा दिला. त्याच्यानंतर तुम्हाला सांगतो, माझे पार्टनर आहेत नम्रता वेसवीकर, यांनी देखील मला खूप सपोर्ट केला. त्याच्यानंतर माझे मित्र आहेत संजय धुमाळ, रवी डोयफोडे, त्याच्यानंतर जयेश साळके, ह्या लोकांनी मला जे त्यावेळी सहकार्य केलं. म्हणजे काही मंडळी रक्ताचीच असावी लागतात, असे रक्ताच्या नात्याच्या पलीकडची मंडळी असावी लागतात. त्या लोकांनी मला जे सपोर्ट केला तो खूप महत्त्वाचा होता. आणि त्यानंतर म्हणजे आत्ताच्या भागात सांगायचं झालं तर माझी मुलगी आता 12वीला आहे, पण मुलगी जे पद्धतीने माझ्याशी असते ती असल्यामुळे मला एकदम शिकायला मिळतं. छान. आपण एक झटपट राऊंड घेऊया. येस, नक्की. तुमचा आवडता संत कोणता? आवडता संत ज्ञानेश्वर आणि तुकाराम. गुड. आवडता अभंग? आवडता अभंग मगाशी सांगितलं तोच, कोळी कन्यापुत्र होती जे सात्विका. याच्यातून मला सर्व काही मिळतं. छान. आवडतं पुस्तक? आवडतं पुस्तक माझं तुम्हाला सांगतो, फकीरा, जे अण्णाभाऊ साठे. फकीरा. आवडता लेखक? आवडता लेखक तसं आपले पु ल देशपांडे. गुड. आवडतं तीर्थक्षेत्र? आवडतं तीर्थक्षेत्र काही जास्त फिरलो, पण कुठल्याही ठिकाणी जाता जास्त नाही आलेलं. पण आवडतं तीर्थक्षेत्र म्हणाल तर माझ्या गावची यमाई देवी. छान. प्रेरणास्थान? प्रेरणास्थान तसे भरपूर आहेत, पण ज्यांच्याकडून काही शिकता आलं त्यातली काही नावं घ्यायची झाली तर आत्ताच्या भागामध्ये मी म्हणेल की ज्यांनी मला या क्षेत्रामध्ये उभं केलं ती मंडळी, आणि जे माझ्या पाठीशी आहेत ती मंडळी, मग ते आणि ती सगळी माझी प्रेरणास्थान. ओके, गुड. मोठी लिस्ट आहे. आयुष्यातील सर्वात मोठा पुरस्कार? आयुष्यातील सगळ्यात मोठा पुरस्कार म्हणजे नाट्य परिषदेचा सर्वोत्कृष्ट निवेदक मिळाला, बालगंधर्व पुरस्कार मिळाला, अभिनंदन. आणि दादा कोंडकेंच्या नावाचा पुरस्कार मिळाला. हे माझ्यासाठी सगळ्यात महत्त्वाचे पुरस्कार. छान. एका शब्दात विठ्ठल? एका शब्दात विठ्ठल म्हणायचं झालं तर तो म्हणजे ना उच्च ना नीच ना भेदभाव, सर्वसमावेशक. एका शब्दात वारी? एका शब्दात वारी म्हणजे हेच सांगेल की पंढरीच्या रायाचं दर्शन घ्यायचं असेल ते पंढरीत न घेता ते वारीतच प्राप्त होतं. नक्कीच. एका शब्दात यश? एका शब्दात यश म्हणजे अपयशाने न डबकता पुढे जाणं, हे एका शब्दात खऱ्या अर्थाने यश. काय आपण छोटे आयुष्यातील काय प्रश्न विचारतो मी. आयुष्यातील सर्वात कठीण काळ कोणता होता? आयुष्यातील कठीण काळ ज्यावेळी मी पूर्ण वेळ या क्षेत्राला जायचं ठरवलं आणि मी माझा जॉब सोडला, तो कठीण काळ होता, तो 3 वर्षाचा. ओके. आजपर्यंत सर्वात मोठा आनंद कोणता? माझी मुलगी जन्माला आली तो. क्या बात. जर पुन्हा आयुष्य जगण्याची संधी मिळाली तर काय बदलाल? काय?
बदलाल. सगळ्यात महत्वाचं म्हणजे इथलं आहे ना, धर्म आणि जात बदलेल. मानवता शिल्लक धर्म मानवजात फक्त राहील. मानवजात ठेवेल. पुढची स्वप्न कोणती आहेत? पुढची स्वप्न, आयुष्यात अजून खूप काही करायचं आहे. हम्म, आयुष्यामध्ये आपल्या स्वतःसाठी तर सगळं काही केलेलं आहे, हम्म. पण लोकांसाठी काहीतरी करायचं आहे. छान. महाराष्ट्रासाठी तुमची एक इच्छा? महाराष्ट्रासाठी माझी एक इच्छा की महाराष्ट्राचा एक माणूस तरी पंतप्रधान व्हावा. अच्छा. आपल्या श्रोत्यांसाठी शेवटचा प्रेरणादायी संदेश? श्रोत्यांसाठी प्रेरणादायी संदेश हाच देईल की आयुष्यामध्ये उभं राहताना कधीही स्वतःला एकटे समजू नका. बरोबर आहे. आपल्यासोबत अनेक जण, अनेक हात आहेत असे गृहीत धरा. हम्म, चालत राहा. हम्म, सोबतीला येतील ते सगळे तुमचेच आहे, हम्म. बाजूला होतील तेही तुमचेच आहे. नक्कीच. पण ज्यावेळी तुम्ही पुढे जाताल त्यावेळी तुमच्या स्वागताला असणारे हे सगळेजणही तुमचेच आहेत. नक्कीच नक्कीच. तर थँक्यू, तुम्ही आम्हाला मुलाखत दिली त्याबद्दल. नक्कीच सर. आज या ठिकाणी जनमतच्या माध्यमातून आपण जे या ठिकाणी माझ्याशी शब्दबद्ध झालात आणि मला बोलतं केलं त्याबद्दल मी खरंच सर तुमचे मनापूर्वक आभार आहे. आणि जनमत नावातच सर्व काही आहे. आणि या जनमतच्या माध्यमातून मी एकच सांगतो की लोकांचं मत या जनाच्या माध्यमातून पुढे नेण्यासाठी फक्त जनमतच पाहिजे. थँक्यू सर. संतोषजी, आजच्या या मनमोकळ्या आणि अभ्यासपूर्ण संवादासाठी आपले मनपूर्वक आभार. आपल्या आयुष्यातील अध्यात्म, समाजकार्य, कला, वाचन, निवेदन आणि वारकरी परंपरेबद्दलचे अनुभव निश्चितच प्रत्येक श्रोत्याला प्रेरणा देतील. परंपरा जपत आधुनिक काळात समाजाला एकत्र आणण्याचं आपलं कार्य खरोखरच कौतुकास्पद आहे. मित्रांनो, जर हा संवाद तुम्हाला आवडला असेल तर नक्की शेअर करा, आपल्या प्रतिक्रिया कळवा आणि अशाच प्रेरणादायी व्यक्तिमत्वांच्या मुलाखतीसाठी आमच्या जनमत मंच या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. पुन्हा एका नव्या प्रेरणादायी व्यक्तिमत्वासोबत भेटूया. तोपर्यंत रामकृष्ण हरी, पांडुरंग हरी, विठ्ठल विठ्ठल. रामकृष्ण. नमस्कार.